गेला शासनाने मदत केली होती का जाहीर केली होती, पण आता दिवाळी तुझ्या होणार नाही. कारण मदत दिली होती ना, नाही दिली. निश्चित तोंडाची जाहीर केली आहे. स्वतःची साहेबांनी गेलं भिजून. रात्रीला पाऊस पडला. आता जगायचं कसं रे? आता जगायचं कसं? जगाचा पोशिंदा असणाऱ्या या शेतकऱ्याचा आकांत हवेत उड्डाण भरून हसत बघणाऱ्या बेशरमांचे पाय त्याच्या बांधाकडे कधी वळणार नाहीत. दिवाळीच्या पूर्वी तुम्ही पूरस्थितीची पाहणी केली. काय दिले तुम्ही? तुटपुंजा रकमेची आश्वासनं. शेतकऱ्याच्या पदरात फक्त निराशा आणि निराशाच. ऐशो आराम तेही पैशाच्या गादीवर झोपणारे आणि हे सरकार शेतकऱ्यांचं आहे अशी बोंब मारणाऱ्यांना याची वेदना नाही कळणार. त्यासाठी जातिवंत शेतकऱ्याच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. पाऊस कधी नाही पडला तर घामाचं सोडा हो, रक्ताचंही पाणी करावं लागेल. शेतात राब राब राबून हाडाची काढ करून घ्यावी लागतील. वर्षभर केलेल्या कष्टानं सोयाबीनची अशी थप्पी मारून ठेवल्यानंतर पुरात वाहून जाताना पाहून काय वाटतंय त्याला एकदा विचारा जाऊन. आभाळाने केली कृपादृष्टी. पाऊस बरसला जोरात. शेतकऱ्याच्या डोळ्यातले पाणी आता वाहून गेले सोबतीला. सोयाबीनच्या हिरव्या गर्दीत सोनेरी स्वप्न होते उभे. पावसाने नेले सारे वाहून. मातीमध्ये मिसळले जीवन, वर्षभराच्या कष्टाचे फळ. जमिनीमध्ये झाले बेपत्ता. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आज उभा एकटाच आहे. सरकारी मदतीची आसमनी पण तारीख न जुळणारी या उद्ध्वस्त शेतीकडे पाहून वाटतंय नशिबाची कोठेच नाही कहाणी. या उद्ध्वस्त शेताकडे पाहून वाटतंय नशिबाची कोठेच नाही कहाणी. आवाज बहुजनांचा.